महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांची मानधन वाढबाबतची आली मोठी अपडेट। भगवानराव देशमुख यांच्याकडून मोठी बातमी। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। लातूर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 10,000ची तर मदतनीसांच्या मानधनात 7,500 रुपयाची वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी गुरुवारी भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी एक रकमी सेवा समाप्तीचा लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर मासिक पेन्शन देण्यात यावी। कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्या सुट्ट्यानंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते। या कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या अजून थकीत आहेत। आता या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे त्या काळातील मानधन देण्यात यावे। 10वी उत्तीर्ण मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी। अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। डेप्युटी सीओना साकडे जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले। गेल्या 3 दिवसापासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। अशा पावसात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी हे आंदोलन केले। धन्यवाद। आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब